वादा कर चुके अपनी टीम के साथ, और वो अगर 4 ओवर खेलते तो ये रासायनिक की मिसाइल है। ये अगर फट जाए तो सामने वालों की गेंदबाजी डिफ्यूज भी होती है और तहस नहस भी होती है। चलिए, मैच का स्टार्ट होना जरूरी है। 2 अंपायर से मैं गुजारिश करना चाहूंगा कि और 20 मिनट के अंदर अक्षय पवार ये 4 ओवर आपको पूरे करने हैं। एक टीम मीटिंग हो रही है छोटी सी, क्योंकि जानते हैं लीग में उन्हें लीडरशिप करने का मौका मिला है। प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी किरण पवार और दिलीप मस्कर, दोनों कप्तानों से मैं अनुरोध करना चाहूंगा कि आपका 12th मैन यहां पर होना जरूरी है। माउली 11 जिसके फ्रेंचाइजी है सुदर्शन मते, जिसके कप्तान है किरण पवार, और हार्दिक 11 जाताड़े जिनके कप्तान है अक्षय पवार और ओनर है मंगेश जी मात्रे। इन दोनों कप्तानों से और ओनर से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपका 12th मैन हमारे कमेंट्री बॉक्स में होना जरूरी। दरम्यान विनंती असेल भगवान झिंगे, आपल्याला विनंती असेल आपण स्टेजवर यायचं आहे आणि या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे। आताच उपस्थित झालेले आपले जे मान्यवर होते, मान्य श्री विश्वनाथ भगत म्हणजे अप्पा भगत साहेबांनी आपल्याला 1000 रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी दिली आहे, त्यांचं खूप खूप आभार। त्यानंतर मान्य श्री उपसरपंच पंढरीनाथ पांडुरंग पाटील साहेबांनी देखील 1500 रुपयाची देणगी आपल्याला या स्पर्धेला दिली आहे, त्यांचं देखील आपण आभार मानूयात। धन्यवाद। निश्चित तौर पर तमाम दर्शकों का डीजेएस प्रीमियर लीग के पहले मैच में जो सस्पेंस क्रिएट हुआ था, उस सस्पेंस की वजह से ये लीग अब अपने उफान पर आ चुकी है। किसको लगेगा आज के दिन का चिकन अच्छा और किसको लगेगा खट्टा, ये आने वाला वक्त बताएगा। क्योंकि हाथ में आया हुआ जीत का निवाला हलक से निकाला ऋतिक पाटिल ने। प्रिंस 11 स्पोर्ट्स शावड़े के हलक से वो निवाला निकाला उन्होंने। हेलो हेलो, गेंदबाज निखिल कुरंगड़े किरण पवार के लिए पहली गेंद ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर, व्हाइट बॉल से शुरुआत की निखिल कुरंगड़े ने। दोनों कप्तानों से मैं बार बार अनुरोध कर रहा हूं कि आपका 12th मैन यहां पर होना जरूरी है। माउली के 12th मैन यहां पर है। दरम्यान एक विनंती असेल की किरण पवारचा जो संघ आहे, जे खेळाडू आहेत त्यांनी स्टेजच्या अपोजिटला जे खेळाडू कक्ष बनवले तिथे राहायचं, आपण सहकार्य करायचे। किरण पवार ने इस गेंद को निकाला पॉइंट, और कवर के बीच में से गेंद जा रही है डीप कवर पॉइंट, बाउंड्री के बाहर 4 रन, 1 बना 5 बगैर नुकसान। तो ये देखिए लगातार दूसरा चौवा मारने की कोशिश, क्षेत्र पर 2 ही रन मिले, 4, 2 और 1, कुल मिला के 7 रन। पहली गेंद वाइड, उसके बाद 4 और उसके बाद हल्के हाथों से जो लॉन्ग ऑफ के ऊपर स्टीयर किया था किरण पवार ने, वहां पर 2 रन मिले, और उन 2 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 7 रन बगैर नुकसान। पहिली फलंदाजी जो संघ करेल त्याला समोरचा पॅव्हेलियन। ये देखिए क्या शॉट खेला है किरण पवार ने फोरहैंड के जरिए। इसके फिर से एक बार डीप कवर पॉइंट, बाउंड्री के बाहर, अंपायर का इशारा आना जरूरी। लंबा 6 इशारा कीजिए वरना कंफ्यूजन हो सकता है। लंबा 6 अक्षय पवार अपने गेंदबाज को सलाह देते हुए, क्योंकि वो जानते हैं उनके बड़े भाई अगर क्रीज पर रहे, पूरा 4 ओवर रहे तो 80 भी बन सकती है 4 ओवर में। 20 की अवसर से ये ताकत है इस मिसाइल की। मैग्निफिसेंट भाई का टीम की कप्तानी की थी आरपीएल में किरण पवार ने, वही रसायनी की कप्तानी की थी अक्षय पवार ने। 1 ही रन
मिलेगा वहां पर और इसे 1 रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 14 रन डीजेएस प्रीमियर लीग आज का पहला दिन और इस पहले दिन में जो मैच हुआ पहला हरेश माली जिस टीम की कप्तानी कर रहे थे प्रिंसेसवरा स्पोर्ट्स शावले सचिन कुरंगल के होते हुए सभी ने कहा कि ये मैच वही टीम जीतेगी, लेकिन ऋतिक पाटिल ने क्या आखिरी 3 गेंदें डाली और ये मौका था गंवाया। ये मौका उस शेर को पिंजरे में डालने का था जिससे पिंजरे में डालने के बाद हार्दिक 11 दाताड़े पूरी तरह आश्वस्त रहती। टीम का टोटल 16 रन स्कोर कार्ड के ऊपर पहला ही ओवर चल रहा है। मैंने पहले ही कहा था किरण पवार अगर पूरा 4 ओवर खेलते हैं तो 80 भी बन सकते हैं इस खेल में। सीधे बल्ले से गेंद को निकाला ग्राउंड के ऊपर से लॉन्ग ऑफ बाउंड्री पर गेंद शामिल हुई 4 रनों के लिए और ये चौका लगाया कुरंगले ने। तो टोटल आ चुका है पहले ओवर की समाप्ति के बाद अगर हम देखें 20 और 20 के औसत से 80 जो मैंने बात कही थी वो सही हो सकती है। देखिए सब लोग मेहनत कर रहे हैं इस प्रीमियर लीग को बेहतरीन बनाने के लिए, सभी खिलाड़ी मेहनत कर रहे हैं, हमारे खान सामा मेहनत कर रहे हैं, सावलेश्वर सावले टीम के सभी मेंबर्स, तीनों गांव के लोग, तीनों गांव के प्रतिष्ठित नागरिक, सभी लोग मेहनत कर रहे हैं इस डीजेएस प्रीमियर लीग को बेहतरीन बनाने के लिए। अब अक्षय पवार आ चुके हैं। ये राइवल देखने में मजा आएगा। अक्षय पवार बनाम किरण पवार कि अपने भाई को बख्शेंगे किरण पवार। ये अक्षय पवार उनका विकेट निकाल के इस रीढ़ की हड्डी को भेजेंगे पैवेलियन, जो मामूली 11 की रीढ़ की हड्डी है किरण पवार। राइट आर्म राउंड विकेट ये गेंदबाजी होगी। बहुत बड़ा राइवल ग्राउंड के अंदर। छोटे मियां तो छोटे मियां, बड़े मियां सुभान अल्लाह। तेज फेंकी थी गेंद, बैक टू द बॉलर, फील्ड करने की कोशिश की थी, लॉन्ग ऑन के ऊपर 1 रन पूरा किया, दूसरा रन चुराने की कोशिश और कामयाबी। 22 पर आता हुआ टोटल बगैर नुकसान। एक अच्छी साझेदारी और जो बातें की थी किरण पवार ने मुझसे उन बातों के ऊपर सच रहते हुए कि पूरा 4 ओवर खेलने का मेरा प्रयास रहेगा, अपनी टीम के लिए एक बड़ा टोटल करने की मंशा है उनके दिल में और दिमाग भी वैसा ही खेल रहा है, क्योंकि क्रिकेट जोश के साथ साथ होश का भी होना जरूरी है। क्रिकेट में होश के साथ खेल रहे हैं। ये खराब गेंद डाली 22 को और अक्षय पवार अपने आप के ऊपर नाराज। 5 मिलेंगे बोनस के तौर पर और इन 5 रनों के साथ टोटल में वृद्धि हुई 27। देखिए रनों का आंकड़ा एक अंबार खड़ा करता हुआ नजर आ रहा है। बड़ी पहाड़ी की तरह ये रन मुझे नजर आ रहे हैं। 4 ओवर की समाप्ति के बाद शायद 70 प्लस भी बन सकते हैं। क्रॉस लाइन खेलने की कोशिश, किरण पवार वहां पर चूके डॉट गेंद की समाप्ति हुई। रुकावट टोटल वहीं पर 27 बगैर नुकसान। दूसरा ओवर चल रहा है। 27 रन स्कोर कार्ड के ऊपर। एक अच्छी साझेदारी कल हमने देखा अश्विन और विराट कोहली के बीच एक अच्छी साझेदारी हुई। अश्विन ने सेंचुरी लगाई और उस सेंचुरी के बदौलत एक सम्मानजनक स्थिति में आई भारतीय टीम। ये शॉट ऑफ लेन गेंद हवा में कैच होने की संभावना। मिड विकेट बाउंड्री के बाहर। नंबर आया 6। सात गेंदों में 21 रन अब तक बना चुके हैं किरण पवार। क्या पहला 50
उनके द्वारा इस लीग में हमें डीजेएस प्रीमियर लीग में देखने का मौका मिलेगा। बहुत ही खूबसूरत बल्लेबाजी हो रही है, एक समझबूझ भरी पारी, एक कप्तानी इनिंग, जैसी गेंद वैसा प्रहार हो रहा है और ये 4 रन मिले, अनियन बाउंस मिला टेनिस का। अक्षय पवार की पिटाई हो रही है, किरण पवार ने ये दिखाया, आप छोटे मियाँ हुए तो क्या हुआ, मैं भी आपका बड़ा भाई हूं और बड़ा भाई आखिरकार बड़ा होता है, ये दिखाते हुए अपने बल्लेबाजी के जौहर से किरण पवार अक्षय पवार को टीम का टोटल 37 रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए अक्षय पवार करेंगे इस ओवर की अगली गेंद, राइट आर्म राउंड द विकेट किरण पवार के लिए। 80 का आंकड़ा होगा रोशन, अगर 4 ओवर खेलते हैं तो ये सीधे बल्ले से 37 और 6 बनेंगे 43, सीधे बल्ले से फ्रंट फुट ड्राइव लॉन्ग ऑफ के ऊपर से 6 रन 43। मर्दावानी हा फटकार मारला कसून षटकार, मर्दावानी हा फटकार। और ये देखिए अक्षय पवार ने बहुत ही खूबसूरत अपने बालों को रंगीन किया है, उन बालों को नोचने की पारी अब आ चुकी है किरण पवार की शानदार बल्लेबाजी से। 43 रन स्कोर कार्ड के ऊपर। फिर से एक बार अक्रॉस लाइन खेलने की कोशिश, डॉट गेंद की समाप्ति हुई, मिड विकेट और स्क्वायर लेग को क्लियर करना चाहते थे लेकिन सपना ही रहा, लेकिन एक शानदार शुरुआत। 43 21.5 के औसत से इन रनों को बनाया जा चुका है, 12 गेंदों में 43, एक शानदार पारी किरण पवार की। अभिजीत, क्या डीजेएस में पहला 50 हमें देखने का मौका मिलेगा किरण पवार के बल्ले से? अब तक उन्होंने रन बनाए हैं। हेलो 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 हॅलो, मान्य श्री प्रभाकर जांभूळकर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आणि स्थानापन्न व्हायचंय। मान्य श्री प्रभाकर जांभूळकर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे। तो 31 रनों पर खेल रहे हैं किरण पवार गेंदबाज। बॉलर्स ने प्लीज भावेश मादरे गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे। दिलीप कुरंगड़े स्ट्राइकर एंड पर। मस्कर ये गेंद एक्स्ट्रा कवर रीजन पर आता हुआ चौवा दिलीप मस्कर के बल्ले से। और देखिए 43 और 4 बने 47, चौवे और छक्कों की भाषा भूली जा रही है। मावली 11 जिसके ओनर है सुदर्शन मते और जिनके कप्तान है किरण पवार, उनकी टीम द्वारा खासतौर से किरण पवार 31 पर अभिजीत है और उनका साथ बखूबी निभा रहे हैं दिलीप मस्कर। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, फिर से एक बार लगातार दूसरी बाउंड्री, डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। अक्षय पवार इस टीम के कप्तान जो एक बार लगातार दूसरी बाउंड्री, डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। अक्षय पवार 11 का टीम का टोटल 51 रन। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिलेगा और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल है 52 रन बगैर नुकसान। एक अच्छी साझेदारी, क्रिकेट में अमूमन ये कहा जाता है कि एक अच्छी साझेदारी अगर 2 खिलाड़ी अपने आप में करे तो टीम जो है वो विनिंग ट्रैक पे चली जाती है, विनिंग ट्रैक पे चली जाती है टीम यकीनी तौर पर। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, किरण पवार ने एक्स्ट्रा कवर को भेजने की कोशिश की थी, महज मिलेगा सिंगल। ये अच्छे संकेत है, पूरा 4 ओवर खेलने का अगर आपने मंशा बनाया हो, जहां पर सिंगल हो वहां पर सिंगल ही लेना चाहिए। दूसरे रन की लालच में अगर आपके पास 4-5 छक्के मारने की क्षमता हो तो रनआउट का विकेट नहीं देना चाहिए। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, मिड विकेट पर गेंद ट्रैवल हो रही है,
एक रन जरूर मिला, क्या मिलेगा दूसरा? लेकिन एक ही रन और इस एक रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 54 रन। 54 रन देखिए 60 के अंदर अगर रोका जाए ना तो अक्षय कुमार भी इन दोनों पर पीछा कर सकते हैं, वो ताकत है इनमें। स्ट्रेटेजी तो यही होनी चाहिए 60 के अंदर रोकने की, वहीं 80 का सपना देखना चाहिए किरण कुमार को। तो शुरुआत देखिए 12 गेंदों में 43 रन, इससे बेहतर शुरुआत क्या हो सकती है किसी भी टीम की। फुल टॉस किया, खराब गेंद, मिड विकेट बाउंड्री के बाहर 6 रन। निजी 38 के योगदान पर इससे बेहतर शुरुआत क्या हो सकती है किसी भी टीम की। फुल टॉस किया, खराब गेंद, मिड विकेट बाउंड्री के बाहर। ऐसी कोई क्लिप हमारी नजर नहीं आ रही है, ये हमारे लिए खुश नसीबी है। एक लाइन अच्छी बोलने से अच्छा है पूरा दिन अच्छा बोलो। पूरा दिन अगर आप दर्शकों का एंटरटेन करेंगे ना तो दर्शक कहेंगे कि भाई तुमको बुलाना चाहिए, क्योंकि दर्शकों के आधार पर हम हैं। दर्शकों का सपोर्ट मिलना जरूरी है। किरण पवार 38 निजी योगदान का पहला 50 इस रासायनिक मिसाइल द्वारा हमें देखने का मौका मिलेगा। मंगेश पाटिल प्रफुल्ल केदारी से मिले। मंगेश पाटिल गेंदबाज निखिल ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला। 38 के निजी योगदान पर किरण पवार महज 2 छक्के दूर अपने व्यक्तिगत 50 से। यानी कि किरण पवार बीजेएस प्रीमियर लीग में अपनी बल्लेबाजी का सोहर दिखाते हुए 50 रन व्यक्तिगत हासिल करेंगे। टीम का कुल टोटल 61 रनों की साझेदारी बगैर नुकसान ये साझेदारी हुई है। राउंड विकेट, बहुत ही बढ़िया गेंद की थी है किरण पवार के लिए। अभी भी इस ओवर में 4 गेंदों का खेल शेष है। 38 के निजी योगदान पर किरण पवार 61 टोटल टीम का बगैर नुकसान माहौल 11। और ये ऑफ ड्राइव नंबर आया 6। 38 और 6 बनेंगे 44 टीम का टोटल। इस ओवर की अभी भी 3 गेंदें शेष। अगरी लय जिगरी आमचा अगरी लय जिगरी, अगरी लय जिगरी आमचा अगरी। और ये एज लगा था लेकिन डीप थर्ड मैन पर गोली की रफ्तार से 48 के निजी योगदान पर किरण पवार टीम का टोटल बगैर नुकसान 71 रन। यानी जो मैंने कहा था 80 का सपना जरूर ये टीम देखेगी। अभी भी इस ओवर की 2 गेंदें शेष। 48 और पूरा 4 ओवर खेल रहे हैं किरण पवार, जो मुझसे वादा किया था उन्होंने। और ये अगर 4 मिलते तो 52 का निजी टोटल और पहला 50 इस टीम। जोरदार तालियां किरण पवार के लिए। बल्ला हवा में लहराइए भाई, अपने चाहने वालों को इशारा कीजिए। आपने 50 दागे हैं, ढेर सारे चाहने वाले आपके, ढेर सारे फैन फॉलोअर्स हैं। उनके लिए आपकी ये पारी हमेशा याद रहेगी 52 रनों की। दूसरे सत्र में अक्षय पवार को उसी तरह रिएक्ट करना होगा जिस तरह किरण पवार ने एक्शन दिखाया है। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिलेगा। क्या मिलेगा? दूसरा रन आउट का खतरा, लेकिन 2 रन जरूर मिले और इन 2 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 77 रन। देखिए 80 के करीब ये टीम आ चुकी है। 78 रनों की जरूरत है अक्षय पवार की टीम, हार्दिक 11 जाताड़े को। लेकिन उसके बाद का जो मुकाबला है रिया 11 देवड़ोली बनाम भार्गव 11 जाताड़े, इन दोनों कप्तानों से मैं अनुरोध करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए संपर्क करना है। रिया 11 देवड़ोली बनाम भार्गव 11 जाताड़े। ओवर टू राहुल। हेलो,
धन्यवाद प्रवीण सर. तर उपस्थित मान्यवर मान्य श्री रवी गावण, त्यांच्या समवेत संतोष भोईर, त्यानंतर मान्य श्री प्रभाकर जांभुलकर आणि अजित केदारी. तर सर्व मान्यवरांना मी विनंती करेन की आपण थांबायचे, स्वागताचा आपला स्वीकार करायचा आमच्या. मी विनंती करतोय की लोकेश प्रफुल्ल केदारी याला विनंती करतोय की आपण शाल पुष्पगुच्छ देऊन आलेल्या मान्यवरांचं आपण स्वागत करायचं आहे. मान्य श्री रवी गावंड यांना विनंती करेन की आपण पुढे यायचं आहे. प्रफुल्ल केदारी यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत होत आहे. त्यानंतर त्यांच्या समवेत मान्य श्री संतोष भोईर यांचं देखील स्वागत करण्यासाठी मी प्रफुल्ल केदारी याला विनंती करतोय. शाल पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर मान्य श्री अजितदादा केदारी यांचं स्वागत करण्यासाठी मी लोकेश लंगोटे याला विनंती करतो की शाल पुष्पगुच्छ देऊन अजितदादाचं आपण स्वागत करायचं आहे. त्यानंतर मान्य श्री भगवान कोंडिलकर यांचं स्वागत करण्यासाठी मी प्रफुल्ल केदारी याला विनंती करतोय. शाल पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. भगवान कोंडिलकर यांचं स्वागत करतील प्रफुल्ल केदारी. शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचं आपण स्वागत करायचं आहे. धन्यवाद. आपण उपस्थिती लावली, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्यासाठी देवळोळी जाताडे आणि सावळे प्रीमियर लीग 2021 वर्ष पहिलं यामध्ये आपलं स्वागत. केतन पाटील, आपण कुठे असाल तर योगेश पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. मैदानात चेंडू पाठवायचे आहेत. यापुढील होणारा सामना पहिल्या फेरीचा तिसरा सामना असेल. रिया 11 देवळोली आणि भार्गव 11 जाताडे असा हा सामना असेल या दोन संघादरम्यान. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करेन की कॉमेंट्री बॉक्स समोर यायचं आहे आणि उपस्थित मान्यवर मी विनंती करेन की भगवान कोंडिलकर यांना या दोन संघादरम्यान आपण नाणेफेक करायची आहे. तसेच भगवान कोंडिलकर यांनी 500 रुपयाची देणगी देखील या स्पर्धेला आपल्याला दिली आहे. धन्यवाद. रिया 11 देवळोली आणि भार्गव 11 जाताडे असा या दोन संघादरम्यान नाणेफेक होते. धन्यवाद. भार्गव 11 जाताडे संघानं नाणेफेक जिंकली आहे. तर तुमचा काय निर्णय असेल? प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय राहील. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आपण. आणि प्रतिस्पर्धी संघ रिया 11 देवळोली असा संघ आहे, त्यांना किती धावांवरती रोखण्याचा निर्णय असेल? 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचा असेल. धन्यवाद. रिया 11 संघाचा कर्णधार शुभम कदम याला विनंती असेल की त्यांनी 40 ते 45 धावांचं टार्गेट ठेवलंय की तुम्हाला रोखण्याचा निर्णय असेल. त्या टार्गेट पर्यंत जाल की त्याच्या पुढे जाण्याचा तुमचा निर्णय असेल? त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न असेल आमचा. 60 ते 55. धन्यवाद. दोन्ही संघांना शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. हॅलो, जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा देवळोली, जाताडे व सावळे 3 गाव आयोजित क्रिकेटचा महासंग्राम DJS प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. पहिला सामना आपण पाहिला. टॉसला येईल त्याने इथे मात्र बॉल चेक करून जायचंय आणि त्यानेच संगणक येतील तेच बॉल चेक करतील. हा निर्णय मात्र आमचे प्रफुल्ल केदारे यांच्याकडून आलाय. तर निर्णयाचं आपण पालन करा. 78 धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये जोडी दाखल झाली आहे. अक्षय पवार स्ट्रायकिंग एंडला, एका बाजूला मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे. सुधीर पहिलाच बॉल इथे तुम्ही पाहताय पाडो स्वीप करत होता, इथे मात्र हा बॉल वाईड लेग स्टिक सोडणारा चेंडू पंचानं मात्र या बॉलला वाईड घोषित केलाय. किरण पवार त्यानं मात्र पुन्हा एकदा सिद्ध केलं या स्पर्धेमध्ये का या खेळाडूला खरं तर
टेनिस क्रिकेट विश्वाचा कोहिनूर हिरा मानलं जातं. अर्धशतकीय खेळ साकारून मात्र आपल्या टीमला एक भलं मोठं योगदान दिलं. संघनायक म्हणून त्यांनी चांगला खेळ दाखवला मैदानामध्ये. बॉल तयार पुन्हा एकदा जगदीश मस्कर. पॅडल स्वीप आणि इथे मात्र खूप चांगला स्ट्रोक. स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून मात्र बॉल ते पवारच्या बॅटमधून होतोय हा तडाखा षटकार. थँक्यू. या चेंडूवरती हा षटकार आला आहे आणि आता इथून मात्र आक्रमणाला सुरुवात केली आहे अक्षय पवार या फलंदाजाने. जगदीश मस्करला मात्र कमबॅक करावा लागेल. लेफ्ट हँड द विकेट. पुन्हा एकदा त्याच दिशेने इथून मात्र या बॉलला पुल केलाय. बॉल चालला सरळ डीप बॅकवर्स परलेच्या डोक्यावरून 6 धाब्यासाठी हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. थँक्यू. या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं माऊली 11 संघासाठी मात्र एका बाजूनं अक्षय पवार हा डोके ठरेल यातील मात्र शंका नसणार आहे. कारण हा खेळाडू जास्त काळ खेळपट्टीत राहिला तर मात्र या सामन्यामध्ये हार्दिक 11 जाताडे संघ थोडासा फ्रंट फुटला असेल. पुन्हा एकदा प्रेशर दबाव गोलंदाजावरती. आणखीन एक वाईट बॉलनं मात्र एक धाव ऍड होईल. ती म्हणजे माऊली 11 टीमच्या धावफलकावरती. एकूण धावफाते लागल्या गेल्या त्या म्हणजे बिनबाद 14. पहिलं P1चं षटक मार्गच असताना जगदीश मस्कर या गोलंदाजाचं. पुढे बॉल होता, पुढे आला होता. फ्रंट फूट वरून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र अलॉंग द कार्पेट स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र बॉल फील्ड केलाय गोलंदाज जगदीश मस्करनं आणि स्ट्राईक रोटेट केली आहे अक्षय पवार या फलंदाजाने. एका धाब्याने संघ पुढे चाललाय. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. फलंदाज नॉनस्ट्रायकिंग एंडचा मात्र तुम्ही पाहताय सुधीर गाताडे हा फलंदाज मात्र स्ट्रायकिंग एंडला आलाय. आस्किंग रन रेट जर तुम्ही पाहिला 19+ धावा मात्र तुम्हाला प्रत्येक षटकामागे करायच्या आहेत. त्यामुळे मात्र इथून प्रत्येक षटकामागे एखाद दुसरा मोठा फटका येणं गरजेचं आहे बॅटिंग करणाऱ्या हार्दिक 11 जाताडे संघाला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. ब्लाइंड स्ट्रोक. अखेरच्या क्षणाला मात्र डोळे बंद केले आणि त्यानंतर मात्र बॉल सरळ चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुधीर मस्कर हा खेळाडू मात्र त्याने हा निर्धाव चेंडू खेळून काढलाय. अक्षय पवारवरती मात्र भरपूर चांगली जबाबदारी असेल या सामन्याची. भरपूर टॅलेंट आहे या खेळाडूकडे. तो मात्र नॉनस्ट्रायकिंग एंडला इथून मात्र मार्गदर्शन करतो सुधीर मस्करला. जगदीशचा हा बॉल उडवलाय. लॉफ केलाय बॉलला. यावेळेस मात्र बॉल चाललाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धाब्यासाठी हा षटकार. थँक्यू. सुधीर मस्कर देखील त्याला चांगला कॉन्ट्रीब्युशन चांगलं योगदान देतो आपल्या या सामन्यामध्ये अक्षय पवार या खेळाडूला. पुन्हा एकदा पुढे आले होते. यानंतर मात्र हा बॉल खोलात टाकला होता. बॉटम मॅच घेतली तिथे नंतर मात्र बॉल तिथे स्थिरावतोय. कोणती धाव नसलेल्या चेंडूमध्ये आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतो. आणि हार्दिक 11 जाताडे टीमची मात्र धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 21 धावा. अक्षय पवार हे नाव हे तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये खेळतो हा खेळाडू. साई एंटरप्राइजेस रसायनी टीमचा संघनायक होता आणि सुपर 6 मध्ये मात्र त्या संघाला मात्र साईराज एंटरप्राइजेस संघाचा संघनायक आणि सुपर 6 मध्ये मात्र हा संघ दाखल झाला. आजही आठवतंय ज्यावेळेस जय माता दी सोनारी या संघाविरुद्ध तो शेवटचा सामना संध्याकाळच्या सत्रामध्ये अफलातून बॅटिंग केली होती अक्षय पवारनं आणि 100+ धावा मात्र त्या सामन्यामध्ये केल्या होत्या. आणि तिथून मात्र हा संघ मंत्रा 11 चौक छोट्या त्या टीमचा संघनायक होता. संघ अगेन्स्ट चांगली बॅटिंग केली होती आणि तिथून मात्र हा संघ पोहोचला होता. आपण पाहिला सुपर 6 मध्ये. सेकंड ओव्हर किरण पवार मिस्टर KP बॉलिंग मार्क मध्ये समोर असेल अक्षयच्या गोलंदाजीवरती मात्र 23 धावा घेतल्या होत्या किरणनं. आता त्याच तोडीस प्रत्युत्तर देईल का या षटकामध्ये हे देखील पाहावं लागेल. एक बिग बॅटल 2 महान खेळाडूंमध्ये स्वतःचे सख्खे बंधू परंतु मैदानाच्या आतमध्ये मात्र कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या सामन्यामध्ये. फर्स्ट बॉल किरण पवारचा. फ्लायटेड चेंडू यावेळेस मात्र फिरून मारलाय. भीमर बॉल देखील आहे. 1+6 अशा 7 धावा बोनसच्या स्वरूपात मिळतील हार्दिक 11 जाताडे संघाला. हा षटकार जातोय. खतरनाक बाई वाड्यावर या. हा षटकार आणि त्यानंतर मात्र फ्री हिट.
फ्रीडची संधी आहे यावेळेस मात्र अक्षय पवारसाठी अफलातून फटका लगावला. व्हेरिएशन करायचं होतं किरण पवारला. इथून देखील उडवला बॉलला. स्टँड अँड डिलिव्हर. ट्रेडमार्क शॉट अक्षय पवारचा. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार येतोय हार्दिक 11 जाताडे संघाला. नाव लक्षात ठेव. ट्रेडमार्क शॉट अक्षय पवारचा. बॅक टू बॅक षटकार येतोय. 7 चेंडूमध्ये मात्र आतापर्यंत हार्दिक 11 जाताडे टीमची धावसंख्या लागली 34, ज्यामध्ये वैयक्तिक 25 धावसंख्येवरती खेळतोय मैदानामध्ये तो म्हणजे अक्षय पवार हा फलंदाज. पुन्हा एकदा फुल टॉस. आणखीन एक बिमर बॉल. क्षेत्ररक्षकानं पकडलाय झेल डीप मध्ये, परंतु पंचांचा इशारा तो बिमर बॉल. एक्स्ट्रा बॉल. आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी किरण पवार च्या षटकामध्ये मात्र हे 2 बिमर बॉल आलेत. 1+1 2 अशा 2 धावा मात्र ऍड होतील. त्या म्हणजे हार्दिक 11 जाताडे टीमच्या धावफलकावरती. किरण पवारला देखील माहिती आहे स्पर्धेचा नियम. त्यानं मात्र आता ही गोलंदाजी त्याची संपुष्टात येईल, कारण 2 बिंबर जर फेकले तर तुमच्या गोलंदाजाला दंडित केलं जातंय. आणि एक चांगला निर्णय मात्र या ठिकाणी घेतलाय संघ पंचांनी. इथून मात्र या 2 धावा आल्या. स्वतःवरती नाराज होता खरं तर अक्षय पवार, कारण ज्या पद्धतीचा हा बॉल होता त्याला सीमारेषा क्लिअर करायची होती. इथून मात्र 2 धावा आल्या अक्षय पवारच्या बॅटमधून. मात्र ती पाहता मैदानाच्या आतमध्ये हार्दिक 11 जाताडे टीमला धावसंख्या आली धावफलकावरती 36. डोकेदुखी वाढली ती म्हणजे माऊली 11 टीमसाठी. या सामन्यामध्ये फक्त किरण पवारला पेनल्टी असेल, कोणत्या षटक फेकू शकणार नाहीये. पुढच्या सामन्यामध्ये तो फेकू शकतोय, कारण किरणचा एक वेगळा स्टँडर्ड आहे. तो मोठमोठ्या स्पर्धा खेळतो, त्याला बरेच चांगला अनुभव आहे. त्यानंतर मात्र मयूरकडे या षटकाची जबाबदारी दिली आहे. फ्रीडचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडला जातो. त्यानंतर मात्र बॉल थोडासा राईज झालाय, सरळ चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तदनंतर मात्र हा निर्धाव चेंडू. सुटकेचा निश्वास घेतला असेल किरण पवारनं, कारण स्ट्रायकिंग एंडला आलाय सुधीर मस्कर. या फलंदाजाला मात्र जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकण्याचा प्रयत्न करतील इथे मात्र माऊली 11 टीमचे गोलंदाज. बॉलर नेम तुम्ही पाहता मैदानामध्ये मयूर कोंडिलकर. राऊंड विकेट. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा बॉल. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. क्विक ऍक्शन मध्ये जर प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर केला असता तर कदाचित अक्षय पवारला असतं. नियतीला हे कदाचित मान्य नव्हतं. इथून मात्र विकेट सॅक्रिफाईस करतोय सुधीर मस्कर हा फलंदाज. अरे कशाला कशाला वेडेपणा तू केलास रे. कशाला कशाला आगाऊपणा तू केलास रे. आऊट झालास रे. धावता धावता फुकट तू आऊट झालास रे. यावेळेस मात्र सुधीरला बाद केलंय आणि रनआउटच्या सोबत सांघिक यश मिळालं माऊली 11 टीमला. आणि त्यानंतर मात्र नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतो 3ऱ्या क्रमांकाचा. यावेळेस तुम्ही हार्दिक 11 जाताडे टीमचा 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू. अकुट टप्प्याचा बॉल. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने खेळायचा होता. टॉपेज घेतली. बॉल चाललाय कार्पेट ड्राईव्हचा दिशेने मात्र लॉंग ऑन कडे बॉल ट्रॅव्हल करतोय. 2 धावा मात्र मिळतील. त्या म्हणजे हार्दिक 11 जाताडे संघाला. किरण पवार मात्र थोडासा हताश झाला क्षेत्ररक्षकांमध्ये, कारण लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चाललंय माऊली 11 टीमच्या खेळाडूंकडून. भावेश 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू. 38 धावा लागल्या धावफलकावरती. अजून आपण जर पाहिला या सामन्यामध्ये विजयासाठी धावा करायच्या आहेत, त्या म्हणजे 40 धाब्याची गरज. राऊंड विकेट. अकुट टप्प्याचा बॉल. स्टँड अँड डिलिव्हर. यावेळेस बॉलला फेकून दिलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. अक्षय पवारच्या बॅटमधून येतोय हा दर्जेदार. अक्षय पवार हा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये चौफेर फटकेबाजी करतोय. संघनायक म्हणून चांगला खेळ त्याच्या माध्यमातून होताना तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा यावेळेस हेलिकॉप्टर उडवला होता, परंतु सरळ चाललाय बॉल. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. फक्त सिंगल आली या बॉलवरती पण जाताडे संघाला. या सिंगलने मात्र 2ऱ्या षटकाचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र टीमची धावसंख्या आली धावफलकावरती 46 धावा. मात्र येणाऱ्या 2 षटकामध्ये जर का माऊली 11 टीमला जर या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर खऱ्या अर्थानं अक्षय पवार या खेळाडूला बाद करावं लागेल. एका बाजूला मात्र अक्षय पवार 12 चेंडूने 32 धावेची गरज. 12 बॉल आणि 32 धावा.
एका बाजूने अक्षय पवार एकटा आणि दुसऱ्या बाजूने माऊली 11 संघ हे बॅटल मात्र मैदानाच्या आतमध्ये चाललंय. एका धावेने मात्र स्ट्राईक देखील स्वतःकडे ठेवली अक्षय पवार या खेळाडूनं. तिसरं षटक यावेळेस हाताळेल गोलंदाज तुम्ही पाहता या ठिकाणी माऊली 11 टीमचा खेळाडू अक्षय गवानकर. 12 चेंडू आणि आता 32 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलं. माऊली 11 आणि हार्दिक 11 जाताडे पहिल्या सामन्यामध्ये मात्र अविश्वसनीय मात्र विजय संपादन केला सिद्धी 11 जाताडे संघानं. या सामन्यामध्ये पुन्हा एकदा असाच काही एक नवीन चमत्कार घडेल का? कारण अक्षय पवार जोपर्यंत खेळपट्टीत आहे तोपर्यंत मात्र या सामन्यामध्ये सुरक्षित असेल हार्दिक 11 जाताडे संघाला. आता मात्र षडयंत्र रचलं जाईल कशाही रीतीनं मात्र अक्षय पवारला बाद करावं यासाठी मात्र या चक्रव्यूहावर असताना तुम्ही पाहता किरण पवार हा खेळाडू मात्र यष्टांच्या मागून संघनायक आहे. त्याला देखील माहिती आहे अक्षय पवार या विकेटचं महत्व काय आहे या सामन्यामध्ये. अक्षय पवार आतापर्यंत आपण जर पाहिलं डोकेडोकी धरलाय माऊली 11 टीमसाठी. शेवटचे 12 बॉल आणि आता धावा करायच्यात. 32 बॉल तयार अक्षय गवानकर. पहिलाच बॉल सेन्सेबल क्रिकेट हलक्या हाताने दिशा दिली आहे. सिंगल कंप्लीट केली आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल त्यानंतर मात्र अति घाई केली होती आणि तदनंतर मात्र प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर केला किरण पवारनं आणि इथून मात्र बाद व्हावं लागेल ते म्हणजे आणखीन एक फलंदाज आला. शेलार मामा वीर धिप्पाड शेलार मामा वीर धिप्पाड काढी उदय भामच मड जवाची टाकली घोरपड वर एक चढ जवाची टाकली घोरपड वर एक चढ. थँक्यू. अक्षय गवानकर वती मात्र या ठिकाणी सुरक्षात्मक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला अक्षय पवारनं. पुन्हा आता बॉल तयार अक्षय गवानकर नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय. निखिल कुरुंगले लॉफ केलाय बॉलला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मात्र झेल खाली आलाय आणि इथून मात्र हा झेल कॅरी केलाय. आणखीन एक धक्का बसतोय तो म्हणजे हार्दिक 11 जाताडे संघाला. निखिलला मात्र या ठिकाणी माघारी परतावं लागेल. थँक्यू. आता मात्र 12 चेंडू मध्ये 32 धावेची गरज होती. आता इथून मात्र समीकरण बदललं गेलं. शेवटचे बॉल असतील 10 आणि धावा करायच्या त्या म्हणजे 31. 10 चेंडू आणि 31 धावा. कॅल्क्युलेशन माइंडसेट करावं लागेल 5 षटकार अक्षय पवारला. पहिलाच बॉल अक्षय पवार या षटकामधला फेस करतो आणि इथून मात्र आणखीन एक अक्षय पवार येतोय हार्दिक 11 जाताडे टीमसाठी. पहिलाच बॉल अक्षय पवार या षटकामधला फेस करतो आणि इथून मात्र आणखी. थँक्यू. 9 चेंडू आणि आता 25 धाब्याची गरज. अक्षय पवार वैयक्तिक 38 या धावसंख्येवरती खेळतोय. टीट फॉर टॅट किरण पवारला मात्र जशाच तसं प्रत्युत्तर देत असताना मैदानामध्ये अक्षय पवार हा खेळाडू. फुलरलेन बॉल होता इथे देखील विकेट करता प्रयत्न. किरण पवार मात्र शॉर्ट स्क्वेअरच्या दिशेने आलेत. एक तर कंप्लीट केली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल का? आणि या ठिकाणी मात्र या 2 धावा देखील सहजगत्या कंप्लीट केल्या अक्षय पवार या फलंदाजानं. आता मात्र समीकरण बनलंय शेवटचे 8 चेंडू आणि 23 धाब्याची गरज. 8 बॉल आणि 23 धावा. पहिल्या सामन्यामध्ये सिद्धी 11 जाताडे संघानं मात्र एक चमत्कारिक विजय संपादित केलाय. त्यानंतर पुन्हा एकदा या सामन्यामध्ये कलाटणी देण्यासाठी किरण पवार सज्ज आहे का? की एका बाजूने मात्र आपल्या संघाचा कोसलता डाव सावरताना अक्षय पवार हा खेळाडू मात्र आपल्या संघाला विजयासमीप घेऊन जाईल. आणखीन एक चांगला स्ट्रोक यावेळेस देखील बॉलला उडवलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून अक्षय. दर्जेदार षटकार. थँक्यू. 7 चेंडू आणि धावा करायच्या त्या म्हणजे 17 आणि वैयक्तिक अक्षय पवार खेळतो मैदानाच्या आतमध्ये 48 या धावसंख्येवरती.
जसा किरण पवारनं मात्र खऱ्या अर्थानं अक्षय पवार समोर एक मोठा प्रश्न उभा केला होता, तसंच उत्तर त्याला दिलंय. टीट फॉर टॅट, जशाच तसं प्रत्युत्तर देताना मैदानाच्या आतमध्ये अक्षय पवार हा फलंदाज. ऑरेंज कॅप पर्पल कॅप च्या रेसमध्ये देखील आता मात्र बरेचसे खेळाडू येतील, कारण जसे एक एक प्रत्येक संघाचा डाव होईल त्यानंतर मात्र आपण त्या मानांकाकडे वळणार आहोत. इथे मात्र इनसाइड आउट चांगला स्ट्रोक. या चौकाराच्या मध्येनं मात्र अक्षय पवारचं देखील अर्धशतक पूर्ण झालंय. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या अक्षय पवारसाठी. मी अक्षयला विनंती करतोय आपण बॅट वरती करून प्रेक्षकांची मात्र मानवंदना स्वीकारायची आहे. अक्षय पवार 6 चेंडू आता 13 धाब्याची गरज. त्या राजधानीवरती भगवनी शान आहे, भगवनी शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. थँक्यू. 6 चेंडूने आता गरज असेल ती म्हणजे 13 धाब्याची. 6 बॉल आणि 13 धाबा. सन्माननीय सतीश ठाकूर साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झाले. तुराडी नगरीचे आमचे मान्यवर सन्माननीय सतीश ठाकूर साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झाले. मी त्याला विनंती करतोय आमच्या व्यासपीठावरती आपण साडा बनवायचा आहे. 6 बॉल आणि 13 धाबा. अक्षय पवार जोपर्यंत खेळपडते आहे तोपर्यंत मात्र या सामन्यामध्ये सेफ आहे, तो म्हणजे हार्दिक 11 जाताडे संघ. रिया 11 देवळोळी आणि भार्गव 11 जाताडे या दोन्ही टीमने देखील सज्ज राहायचं आहे. माजी उपसरपंच आदरणीय यादव बालाराम दिघे देवळोळी यांचे इथे आगमन झाले, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. शेवटचे 6 चेंडू आणि धावाकारच्या 13 बॉलर्स नेम. निखिल मस्कर मात्र हे षटक फेकेल. 6 बॉल आणि 13 धाबा. किरण पवार मात्र या ठिकाणी फिल्डिंग सजवतोय, कशा रीतीने अक्षयला बाद करता येईल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे तो म्हणजे मुन्ना. 6 बॉल 13 धाबा. ओ द विकेट. पहिलाच बॉल खूप चांगला स्ट्रोक येतो या ठिकाणी. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने बॉलला ढकललाय, सरळ चाललाय सीमारेषा लगत, सीमारेषा बाहेर येतोय हा चौकार. यावेळेस मात्र हार्दिक 11 जाता बॉलला ढकललाय, सरळ चाललाय सीमारेषा लगत, सीमारेषा बाहेर येतोय हा चौकार. यावेळेस मात्र हार्दिक 5 चेंडू आणि आता 9 धाब्याची गरज. एका बाजूने अक्षय पवार आणि दुसऱ्या बाजूने मुन्ना देखील चांगली बॅटिंग करतोय. शेवटचे 5 चेंडू आणि 9 धाब्याची गरज. ओव्हर द विकेट लॉक केलाय बॉलला. यावेळेस मात्र हा चांगला स्ट्रोक येतोय मुन्नाच्या बॅट मधून. मात्र हा षटकार या षटकाराने मात्र सामन्याची पूर्ण हवा काढली आहे. कारण 4 चेंडू मध्ये धावा करायच्या त्यामुळे हार्दिक 11 जाताडे संघाला मात्र शेवटच्या 4 चेंडू मध्ये 3 धावा करायच्या. निखिल मस्कर पुन्हा एकदा बॅटम ऑफ द विकेट मुन्नासाठी. यावेळेस वेग होता या बॉल मध्ये आणि त्यानंतर मात्र बेस देखील पाडलेलं नाहीये. घर फोडले की घराचे वासी होतं असं म्हटलं होतं आणि एक रन मात्र आली आहे ती म्हणजे हार्दिक 11 जाताडे टीमसाठी. 3 चेंडू 2 धाब्याची गरज. अकुटचा बॉल. यावेळेस मध्ये दोन्ही स्टाईलला हा सामना फिनिश केलाय आणि या सामन्यामध्ये मात्र विजय संपादन केल्याचं म्हणजे हार्दिक 11 जाताडे संघ. त्याला लाईन करा दोन्ही संघ. दोन्ही संघाला पण लाईन अप करायचं. सामना दिन या सामन्यामधला नो डाऊट संघ नायक आणि संघ नायकाला साधीचा खेळ करणारा अर्धशतक ठोकणारा सावळे संघाचा एक वन ऑफ द लिजंड खेळाडू अक्षय पवार ठरला या ठिकाणी सामना दिन. सासष्ट धावांची बहारदार खेळी करणारा अक्षय पवार ठरला या सामन्यामध्ये सामनावीर. चला या अक्षय आपण आपला सन्मान स्वीकारायचा. सन्माननीय सतीश ठाकूर साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. मी आमच्या आयोजन कमिटीला विनंती करतोय आपल्या पवित्र शुभ हस्ते त्यांना आपण इथे सन्मानित करूया. मायेचे उपदार शॉल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा इथे आपण सन्मान करायचा. आदरणीय सतीश ठाकूर साहेबांचं पुन्हा एकदा स्वागत. चला अक्षय पवार याचा सामन्याचा पुरस्कार घेण्यासाठी मी विनंती करतोय
रिया 11 देवळोली आणि भार्गव 11 जाताडे. तर भार्गव 11 टीमनं टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. बॅटिंग करणाऱ्या टीमनं मात्र किरण पवारच्या डगआउट मध्ये जायचंय आणि भार्गव 11 जाताडे टीमनं मात्र आपल्या अक्षय पवारच्या डगआउट मध्ये जायचं, ही सूचना मात्र आली आहे. तर दोन्ही संघानं मात्र या नियमांचं पालन करा, सूचनेकडे आपण लक्ष द्या. सामना बी ठरला. अक्षय पवार खूप चांगला क्रिकेट, 66 धाबांची एक विस्फोटक इनिंग साकारली. अक्षय पवारच्या टीमला मात्र पुढच्या सामन्यासाठी 2 धावांची पेनल्टी आली आहे. प्रफुल्ल केदारीने मात्र ही अनाउन्समेंट केली आहे. लाईन अप करायचा. तर सामना बी ठरलाय. अक्षय पवार 66 धाबांची विस्फोटक खेळ साकारली आहे 15 चेंडूमध्ये. आणि हे पुरस्कार देण्यासाठी मी इथे विनंती करतोय, सतीश ठाकूर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते अक्षय पवारला मात्र आपण सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. वेल प्लेड अक्षय. पुन्हा एकदा अक्षयचा तडाखा आपण मैदानात